ऑगस्ट सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवरांना माझ्या मानाचा मुजरा. आज आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत, त्याबद्दल सर्वांना माझा नमस्कार आणि दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जंगल राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही, निसर्ग देवते देवपण श्रद्धेने जपलं तुम्ही, म्हणूनच आदिवासी बांधवांना सन्मान करतो आम्ही. मित्रांनो, ज्याच्यामुळे आजी विविध डोंगर कपाऱ्यात मानवी वस्ती पाहायला मिळते, असा आपण सर्व आदिवासीचा आजचा दिवस. पण आजचा का तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा आपल्या अनेक आदिवासी बांधवांना गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, अंधश्रद्धा असा असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब संयुक्त राष्ट्र संघाचे लक्षात आल्याने त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी 1994 पासून आदिवासी दिन 9 ऑगस्ट म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. मित्रांनो, आदिवासी म्हणजे खूप आधीपासून वास्तव्य करणारी जमात. मित्रांनो, आदिवासींना निसर्गाची खूप आवड असते, म्हणूनच शेकडो वर्षापासून निसर्गाचे रक्षण व संवर्धन ते करत आहेत. मित्रांनो, आपल्याला आदिवासी समाजाचे लोककला, चित्रकला, गायक, वादन, नृत्यकला असा अतुल्य असा म्हणून वारली चित्रकलेने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. समाजाचे विविध क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, टंट्या भील, रमशेर सिंग पारधी असा अनेक वीराच्या कार्याची दखल आपल्याला इतिहासाने घेतली आहे. शेवटी मी इतकेच म्हणेन, पाखरासंगे गातो गीत, नदी नाल्याचे आहे संगीत, जंगलाचा तू रहिवासी, या देशाचा मूलवासी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय आदिवासी, जय जोहर.